माझे नाव अंकिता राहुल बेतपाठाव. माझं नाव सिद्धी परबर. आम्ही आज तुम्हाला म्हणी या विषयावर सांगणार आहोत. आपण सतत म्हणी ऐकत असतो आपल्या आजी आजोबांकडून, आई वडिलांकडून, अजून काही जणांकडून. म्हणी म्हणजे काय? वाक्यप्रचार म्हणजे भाषेचे अलंकार आहे. हे भाषा सुंदर, संपन्न व प्रभावी होण्यासाठी वापरले जाते. लोकांच्या सतत वापरात म्हणण्यात येणारी वाक्ये, त्यामुळे त्यांना म्हणी असे म्हणतात. समजून घेतले तर म्हणीचा वाक्यात कसा उपयोग करायचा आणि त्याचा अर्थ हे समजेल. पहिली म्हण म्हणजे इकडे आणि तिकडे. त्याचा अर्थ असा होतो की दोन्ही करून सारखाच करत आणि त्याचा वाक्यात उपयोग केला तर शहरातील नोकरी केली व गावाकडे दुष्काळ पडला होता, त्यामुळे आमची इकडे आणि तिकडे अशी परिस्थिती झाली. म्हणजे दोन्ही करून सारखाच परिस्थितीत सापडली. अंथरूण पाहून पाय पडला म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करा. त्याचा वाक्यात उपयोग केला तर मुलाच्या शिक्षणासाठी गरज संताची हा सावकाराकडे कर्ज मागायला गेला, तेव्हा सावकार त्याला कसाडेपणाने म्हणाला अंथरूण पाहून पाय पडला म्हणजे ऐपतीप्रमाणे खर्च करा. ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगायचे कारण नसते. वाक्यामध्ये तर शेताची घरी चोरी झाल्यावर पोलिसांनी रामू व शामीला पकडून नेल्यावर त्यांनी प्रश्नांची उत्तरं मिळतील, कारण कर नाही त्याला धर्मशाळा. ज्यांनी वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगायचे कारण नसते. आज मला काही चित्र दाखवली त्याच्यावरून